नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मेन माहिती या ठिकाणी सांगतो. पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि या दरम्यान अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षामध्ये घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ई-के-वाय-सी करण्याची जी मुदत आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. अगोदर ही मुदत 18 तारखेपर्यंत होती. आता ही मुदत या ठिकाणी वाढवून दिली गेलेली आहे. आता कधीपर्यंत ही मुदत वाढवली आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा बहिणींनो, याआधी ही मुदत तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्धारित होती. म्हणजेच 18 तारीख तुमची लास्ट तारीख होती. 18 तारखेच्या नंतर तुम्हाला के-वाय-सी करता येणार नाही अशा सूचना होत्या. पण जी काही निर्धारित मुदत होती ती निर्धारित मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. आणि आता महिला आपली ई-के-वाय-सी ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत करू शकणार आहेत. कारण की आता राज्य सरकारने ई-के-वाय-सीची मुदतवाढ ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. आता बघा, राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की आता ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदत ही 31 डिसेंबर असणार आहे. लास्ट तारीख 31 तारीख आहे. तर 31 तारखेच्या तुम्हाला के-वाय-सी करून घ्यावी लागणार आहे आणि ही शेवटची तारीख असणार आहे. पुढे बघा, ई-के-वाय-सी करताना महिलांच्या आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येतो. त्यानंतर महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डवर लिंक असलेल्या नंबरवर दुसरा ओ-टी-पी येतो. त्यानंतरच ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता बघा कशाप्रकारे, तर काही महिलांच्या मोबाईलवर ओ-टी-पी येत नाही आहे, ही एक पहिली समस्या आहे. दुसरी समस्या अशी आहे की काही महिलांचे वडील वारलेले आहेत, त्यांचे पतीसुद्धा वारलेले आहेत किंवा त्यांचा पतीचा घटस्फोट झालेला आहे. तर अशा वेळेस महिलांनी के-वाय-सी कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला होता. तर यावर सुद्धा मंत्री आदिती तटकरे यांनी तोडगा काढलेला आहे आणि याचं सोल्युशन दिलेलं आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे, तर यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महिलांच्या वडील किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येत नसल्याची तक्रार येत होती. भरपूर महिलांनी तक्रारी केल्या होत्या आणि माझ्याकडून सुद्धा ठिकाणी भरपूर प्रयत्न चालू होता. म्हणून याच्या ठिकाणी दखल घेण्यात आलेली आहे. यावरही राज्य सरकारने उपाय शोधलेला आहे. तसेच अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठीच ई-के-वाय-सीसाठीची जी मुदत आहे ती वाढवून मिळालेली आहे. आता यामुळे काय होणार आहे, तर 1.3 कोटी महिलांची के-वाय-सी बाकी होती, तर ती के-वाय-सी सुद्धा आता या ठिकाणी करता येणार आहे. आता बघा, जी मुदतवाढ ती वाढवून दिली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेला याचा फटका बसू नये आणि ज्यांचं नुकसान होऊ नये हा यामागचा प्रामाणिक हेतू सरकारचा आहे. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओ-टी-पी प्राप्त होणे अशक्य झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये अपूर्ण ई-के-वाय-सी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाही आहेत किंवा ज्या महिलांचा घटस्फोट या ठिकाणी झालेला असेल, अशा महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित व्यक्तींचं मृत्यूपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आता यामुळे काय झालं, तर तुमचा जो तोडगा होता, तुम्हाला जो प्रॉब्लेम होता, तुम्हाला जी अडचण होती ती दूर झाली आहे. तुमचे वडील नसतील, तुमचे पती नसेल किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल, तर सर्वात अगोदर तुमची स्वतःची के-वाय-सी करा. तुमची के-वाय-सी झाल्याच्या नंतर तुमचं जर वडील वारले असतील तर वडिलांची मृत्यूचे प्रमाणपत्र जोडा किंवा तुमचे पती वारले असतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र जोडा किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे, जेणेकरून तुमची के-वाय-सी इझिली होऊन जाईल आणि तुमचा लाभ सुरू राहणार आहे. तर हा त्यामागचा पर्याय आहे. या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे. आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-के-वाय-सी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात
देण्यात आलेली आहे. तसेच विस्तारित कालावधीमध्ये लाभार्थ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेले आहे. आता यामुळे भरपूर महिलांचा फायदा होणार आहे, कारण की त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यांचीसुद्धा KYC आता होणार आहे आणि त्यांनासुद्धा हप्ते मिळतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही अपडेट कशी वाटली, ही खुशखबर कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.